जसजशा निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत तसतसा घडामोडींना वेग येत आहे। मी सध्या आहे पुरंदर मधल्या सासवडमध्ये आणि या ठिकाणी काही सोबत आपल्यासोबत या सध्याच्या राजकारणाबद्दल नागरिकांना काय वाटतं आपण विचारून घेऊयात। बाबा कुठलं गाव? आंबळ। काय चाललंय सध्या राजकारणात बघता काय काय चाललंय टीव्हीवर? काय वाटतं राजकारणाबद्दल सध्याच्या? काय आपल्याला काही ऐकायला येत नाही आता काय राजकारणाचं। अन्य काही नागरिक आहेत आपल्यासोबत। कुठलं गाव दादा? परिंचे काय चाललंय सध्या राजकारणात? काय आता तुम्हाला बघताय चाललंय बघायचं काय करायचं। बापू उभं राहणार होते, राहतील की राहतील काय? राहतील। त्यांची काल बैठक झाली, माघार घेतील असं ते घोषणा नाही ना केली अजून वाटतं? काय वाटतंय पुरंदर पुरंदरला काय बाप्पू राहिले तर बाप्पूंच्या बरोबर राहतील असं वाटतंय? काय माहिती आता अजून आज उद्या करणार आहेत बापूंनी माघार गेलं पाहिजे का? सध्या तर नाही घ्याय पाहिजे। नाही गेलं पाहिजे। अन्य काही आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। कुठलं गाव काका? यांच्याकडे वर्ग बोला नाही नाही तुम्ही बोला, त्यांच्याकडनं घेऊ, तुम्ही बोलवा। कायच वाटतंय सध्याच्या राजकारणाबद्दल? वाटायचं आता यांना चांगलंच वाटतंय। कोणाला? कोण आहेत नीटनेटके आता? कोणाला वाटतंय? सगळीच वाढायचे टोळी ते बरं आणि कुणाला काय चांगलं म्हणायचं? चांगलं कुणालाच म्हणायसारखी नाही ती। बापू निवडणुकीला उभं राहणार होते, माघार घेतली आता असं वाटतंय पाहिजे तसं बाप्पू। मीटिंग झाली ना रात्री, पण पाहिजे बाप्पू पाहिजे। एक पवार घराला सगळं सर्वसामान्य माणूस कंटाळलेला आहे दोन्ही पवारांना। पुरंदरचं पूर्ण वाटोळ केलेलं त्यांनी, त्यासाठी बाप्पू पाहिजे बाप्पू पाहिजे। ते माघार घेते असं घेतील असं कळते, म्हणजे अधिकृत नाही सांगितलं, परंतु काल मीटिंग झाल्यापासून सगळं शांत। 99% तसंच वाटतंय माघार घेतल्याच जमाय, पण नव्हती घ्यायला पाहिजे। कारण गोरगरिबांचा विषय बाप्पूंच्यामुळेच मार्गी लागत होता, तो आता अवघड झाला विषय। घराणेशाही असल्यामुळं म्हणजे आमचा विकासच थांबलाय पुरंदरचा। आता आज गुंतवणुकीचं पाण्याचं चालू होतं, आज बाप्पूमुळे जी काही नाही का धरण वगैरे पूर्ण झालं, सगळं झालं। आज जर बाप्पू गुंतवणुकीचं काम हे अजितदादांनी जर अडवलं नसतं, आज नदीला 10-20% पाणी आता या काळात राहिलं असतं। आता लोकांना प्यायला सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहे। आज बारामती सारख्या ठिकाणची जळगावचे लोक जे आहेत का, मोरगाव जळगाव वगैरे, ती लोक सुद्धा बोलतात आमचं लेडीजचं ह्याचं सुद्धा वांध झालंय, रात्रीचं बाहेर झालं एवढं पाण्याचं एवढं प्रॉब्लेम झालेले का? कमीत कमी शिवतरे बापूचा असते 10-20% आता पण पाणी धरणात राहिलं सांगा दुसऱ्या पेय सगळं गुरांजोरण समजा ओके झालं सगळ्या पुरंदरचं वाट लावलं अजित पवारांनी लावलेली धरणात बुद्धारा माणूस अन्य काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील वाटतात। काका गाव कुठलं? माळशिरस। काय चाललंय सध्याच्या राजकारणात? सगळी ओलाढ मोठी झालेली, मोठी ओलाढ बापू उभा राहणार त्यांनी घोषणा केली होती, काल बैठक झाली, काय वाटतं त्याच्याबद्दल? बापूंनी माघार घेतलेली असं कळलं आम्हाला, नव्हते घ्यायला पाहिजे। त्याला पर्याय नाही मग आता शेवटी सुप्रियाताई आहेच, नसले कोणीतरी दुसरं कोण त्यांच्या विरोधात राहणारच ना, कोण नाही कोणतं राहणार ना, पवारांच्या विरोधात कोणतरी उभं राहणारच ना। बाप्पू पाहिजे नव्हतं, बाप्पू कामं करता चांगले, गुंतवणुकीचे आहे, त्याचं पाणी आणलं असतं तसं हे बी आणणार। आज दादा तर म्हणलं की जेजुरीच्या तळ्यात म्हणले आम्ही काय म्हणतो का? गेल्या काही दिवसापासून बापूंची चर्चा होती, बापूंना काय सांगाल तुम्ही? बापूंनी उलट माघार नव्हती घ्यायला पाहिजे। बापू चांगले माणूस आहे, कामं करणारे आणि एकमेव म्हणजे कसे चांगले माणूस कामं करणारे, माघार नाहीच घ्यायला पाहिजे। अन्य काय बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असंच आहे की बापूंनी विजय शिवतारेंनी माघार नाही घेतली पाहिजे। आपल्यासोबत अन्य काही नागरिक आहेत। कुठलं गाव? हिवरे। काय चाललंय सध्याच्या राजकारणात? काय चालू आहे आता आघाडी चालू आहे। बापूंनी उभं राहणार सांगितलं होतं, काल बैठक झाली, बापूंनी लढायला पाहिजे। तळगाव कुठलं? हिवरे। काय चालू आहे सध्याच्या राजकारणात? सध्याच्या राजकारणात काय चालू आहे ते चांगले म्हणायचं, चांगले म्हणायचं, दुसरं काय बोलणार आपण? बापू उभं राहणार होते, त्यांनी जाहीर केलं होतं, अद्यापपर्यंत त्यांनी माघार घेतलेली नाहीये, कुठली प्रतिक्रिया दिली नाहीये, पण बापूंनी उभं राहावं असं वाटतं। हो, पुरंदरचे बापूंनी अन्य काही आपल्यासोबत नागरिक आहेत। कुठलं गाव काका?
कळत होय. काय चालू आहे सध्याच्या राजकारणात? चालू आहे सध्या. हा काय चालू आहे तेच विचारतोय. चालू तर आहेच, काय चालू आहे? चालू आहे आता फॉर्म भरले जात आहे हळूहळू. बाप्पूंनी निवडणुकीला उभं राहणार म्हणून सांगितलंय, पण तो काल बैठक झालीये. कसं बघताय याकडे, काय वाटतं? अजितदादांच्या समोर त्यांना पाठिंबा दिलेलं चांगलं असं मला वाटतं. कोणाला पाठिंबा दिलेला? न उभं राहिलेलं चांगलं असं वाटतं. बापूंनी उभं राहणं असं वाटतं. काय वाटतं काका? नाही काय वाटत? तर या ठिकाणी अन्य काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. कुठलं गाव? लातूर. हा? लातूर. लातूरून. इकडं कसं काय बरं? मुलगी दिली. मुलगी दिली. बरं बरं. काय वाटतंय सध्याच्या राजकारणावर? राजकारण कसं चालू आहे सध्याचं? मोदी. अन्य काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. काही विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काका गाव आहेस का? नाही गराडे हा? गराडे कराडे. काय चालू आहे राज्याच्या राजकारणात सध्या? काय चालू आहे जेव्हा काय बी राजकारण झालंय सगळं. हा? पैसे घेऊन मोकळे होते काय चाललंय. बापू उभं राहणार त्यांनी सांगितलं होतं. काल एक बैठक झाली. ते म्हणजे अगोदर ही करून नाही त्यांना साथ देऊन आता साथ दिले मग पैसे घेऊनच साथ दिली त्यांना. बाकी काय केलं माघार घ्यायला पाहिजे का बापू? नाहीच घ्यायला पाहिजे होती गलती मग. नाही घ्यायला पाहिजे. हा. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा गाव कुठलं? सासवड. सासवड. काय चालू आहे सध्या पुरंदर मध्ये? पुरंदरमध्ये ताईंचं चालू आहे. शिवतारेंनी सांगितलं होतं की आम्ही उभं राहणार आहोत. काल बैठक झाली, त्याच्यानंतर अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया नाही, परंतु माघार घेतील असं बोललं जाते. नाही पण कसं आहे, ताईंचं जे आहे वर्चस्व ते स्वीकार घेऊ शकत नाहीत ना. बरं. असा विषय. आणखी काही नागरिक आहेत. काका कुठलं गाव? नायगावचं. काय चालू आहे सध्या पुरंदर मध्ये? काय राजकारण मिळते काय हा? काय फडणवीसने काय सगळी फोडाफोडी केली. बापू उभा राहणार त्यांनी सांगितलं होतं. काल त्यांची बैठक झाली. अजूनपर्यंत त्यांनी बापूंनी सांगितलं नाही की उभा राहणार, पण असं बोललं जाते की बापू माघार घेतील. नाही काय घेणार? शक्यता कमी आहे. शक्यता कमी. घेतली पाहिजे का त्यांनी, का नाही घेतली पाहिजे? त्यांच्या मनावर तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याच मनावर सगळं. घ्यायला पाहिजे. माघार घ्यायला पाहिजे. निवडून नाही येणार. तर हे होते पुरंदर मधले नागरिक की ज्यांच्याशी म्हणणं असं आहे की विजय शिवतारेंनी माघार घेतली नाही पाहिजे. आता नेमकं विजय शिवतारे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. परंतु ज्या ठिकाणावरून विजय शिवतारे येतात त्या काही बहुसंख्य लोकांचं म्हणणं असं आहे की विजय शिवतारे यांनी माघार घेतली नाही पाहिजे. आता विजय शिवतारे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड, पुरंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.